नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आणि हा जो आपल्या समोर जो दिसतोय तो हा गोवाचा किल्ला आहे, म्हणजे गोवा दुर्ग आहे. ह्या किल्ल्याचं काम चालू होतं मित्रांनो. किल्ला एकदम पडलेला आहे, ते बघा तिथे बुरुज दिसतोय तुम्हाला, तो एकदम पडला आहे. तर हे अर्धं काम झालं आहे बघा. हे जी भिंती आहेत ह्या नवीन टाकलेल्या आहेत, आणि ही जी दगड आहेत ही जुनी आहे आणि ही नवीन आहे. हे गाव अर्धवटच पडलं आहे. हा किल्ला नव्हता, पण आपण जिथं राहतो आहे तर त्या जो मालक आहे त्याने सांगितलं की आतमध्ये जाऊन लोक राहतात, तर ते आपण बघायला आलो की आतमध्ये कुठे लोक राहतात. तर हा पूर्ण किल्ल्याचा परिसर आहे. तिथे एक विहीर आहे आणि बाकी सगळे बुरुज आहे. खूप मोठा किल्ला आहे हा. म्हणजे आपण काल जो बघितला होता हिम्मतगड, त्याच्यापेक्षा तरी मोठाच आहे. बघूया आपण किल्ला एक्सप्लोर करूया. काम तर चालू होतं आहे बघा, दिसतं का दगडी वगैरे. बघूया आपण किल्ल्याच्या आतमध्ये डायरेक्ट गाडी जाते वगैरे, रस्ते वस्ते डायरेक्ट बघूया काय विषय. तिथे एक बुरुज आहे तिथे, आणि इथे ही विहीर, आणि इथे लोक राहतात ट्रॅक्टर वगैरे वरती डायरेक्ट किल्ल्याच्या वर. किल्ला आहे मित्रांनो, गोवाचा किल्ला. आणि जे तिथे राहत आहेत लोक ते किल्ल्याचं काम करतात. काय एकदम सगळं तुटलं आहे, काय 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 तेच समजत नाही. बुरुज आहेत बोलतात. इथून एक सुवर्णदुर्गला जायला एक रस्ता आहे, म्हणजे अंडरग्राऊंड गुफा. ती बघूया, शोधूया कुठं आहे. ते बोलत होते आहे, पण कुठे काय समजत नाही. गेट आहे बघा, आणि त्या गेटच्या वरती काहीतरी आहे, म्हणजे काहीतरी बांधले गेले. आणि हा किल्ल्याचा एक मार्ग आहे आणि तो एक मार्ग आहे, दोन मार्ग आहेत. एक गेट बंद करण्यात आलं आहे, हा काय माहिती. इथे देवडे आहे आणि हा एक गेट आहे, फोडलाय कोणीतरी, आणि ते देवडी. इथे मंदिर आहे. बघा मित्रांनो, हा दरवाजा आहे. हा दरवाजा एक चांगल्या अवस्थेमध्ये आहे. आणि हा बुरुज पडलाय, हा पण बुरुज पडलाय, सगळे बुरुज पडले. आणि हा दरवाजा एकदम चांगल्या अवस्थेमध्ये, दरवाजा एकदम क्वालिटी. ते नीट करून त्याला दरवाजा टाकला का संपला विषय. आणि ते हनुमानाचं मंदिर आहे, छान आहे मित्रांनो हनुमानाचं मंदिर. आणि इकडनं पुढे गेलं ना, पुढे गेलं की तुम्हाला सुवर्णदुर्ग दिसतो. सुवर्णदुर्ग. आता आपण जाऊया कनकगडावर. कनकगडावर बघूया काय परिस्थिती आहे, कसा आहे किल्ला, छान की नाही. इथे तर पूर्ण वाटलं की. तर हा पूर्ण आहे गोव्याचा परिसर, गोवा किल्ल्याचा. आणि जे काम करणार आहे ते स्वतःच बोलतात की आम्हालाच काय समजत नाही ते काय काय नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. आणि बांधकाम चालून काहीतरी 15-20 दिवस झाले ते बोलतात. आणि आज बांधकाम बंद आहे, कारण ते मकर संक्रांतीनंतर काहीतरी अंक्रांत असं काहीतरी आहे, म्हणून काम बंद ठेवलं त्यांनी. किल्ल्याचं काम पूर्ण झाल्यावर मग समजेल काय काय नाही.